लक्ष द्या. तर आपल्याला आज जो भाग बघायचा आहे, या भागामध्ये आपण बघणार आहोत पदार्थाची गती आणि परिणामी बल. तर परिणामी बल म्हणजे रिझल्टंट फोर्स इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो. आणि सुरुवातीला आपण या टॉपिकमध्ये न्यूटनचे गतिविषयक नियम त्यांचा थोडासा सराव, धावता सराव आपण पाहणार आहोत. तर न्यूटनचे गतिविषयक नियम जे आहेत ते 3 नियम आहेत. त्यामध्ये पहिला नियम की पदार्थ हा जो आहे, त्या पदार्थावरती जर असंतुलित बल कार्य करत असेल तर गतिमान पदार्थ जर असेल तर तो स्थिर होऊ शकतो किंवा त्याच्या गतीमध्ये बदल होऊ शकतो, किंवा जर पदार्थ स्थिर असेल तर त्याला गतिमान अवस्था प्राप्त होत असते. तर हा असंतुलित बलाचा परिणाम असतो. याला आपण जडत्वाचा नियम देखील म्हणतो. जडत्व म्हणजे काय आणि त्या गोष्टी तुम्ही यापूर्वी शिकलेल्या आहेत. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम शिकण्यापूर्वी तुम्हाला संवेग म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. आणि संवेग म्हणजे पदार्थाचं वस्तुमान आणि त्याचा वेग यांच्या गुणाकाराला आपण संवेग किंवा इंग्रजीमध्ये मोमेंटम असं म्हणत असतो. आणि न्यूटनचा गतिविषयक नियम हा यावरच आधारित आहे. आणि तो जो आहे तो संवेग परिवर्तनाचा दर हा बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेनं होतं, असा तो नियम आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की इथं स्मॉल व्ही हे जे लेटर आहे हे अंतिम वेग पदार्थाचा दर्शवत असतं आणि स्मॉल यू हे पदार्थाचा आरंभीचा वेग दर्शवत असतं. एम हे पदार्थाचं वस्तुमान आहे. म्हणजे सुरुवातीचा संवेग जर म्हटलात तर तुम्हाला तो एम यू यानं दिला जाईल आणि अंतिम जो संवेग आहे तो एम व्ही न दिला जाईल. आणि यांची वजाबाकी म्हणजे थोडक्यात संवेगातलं परिवर्तन असेल आणि तो किती वेळामध्ये घडतो, तो वेळ म्हणजे स्मॉल टी ने दाखवलेली आहे. तर हा संवेगाचं परिवर्तन हे बलाशी समानुपाती असतो. म्हणजे थोडक्यात बल आणि संवेगाचं परिवर्तन हे समप्रमाणात बदलतं आणि शेवटी तुम्हाला अंतिमता एफ बरोबर एम ए हे बलाचं सूत्र हे याच्यातून निष्पन्न होत असतं. तर हा नियम हा थोडक्यात बलाचा नियम किंवा संवेगाचा नियम असं देखील याला म्हटलं जातं. आणि तिसरा नियम जो आहे तो पदार्थाच्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या संदर्भात आहे. आणि पदार्थाची क्रिया आणि प्रतिक्रिया या एकमेकांच्या समान परंतु विरुद्ध दिशेने असतात असं म्हटलं जातं. मग सुरुवातीचा संवेग आणि अंतिम संवेग यांचा जर विचार केला तर एखाद्या पदार्थाचा सुरुवातीचा संवेग आणि नंतरचा संवेग म्हणजे थोडक्यात एखादा इव्हेंट घडला तर त्याची क्रिया आणि प्रतिक्रिया ही कशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. तर त्या क्रिये किंवा त्या घटनेमध्ये सुरुवातीचा संवेग आणि अंतिम संवेग हा समान असतो. म्हणजे समजा जर एखादी गाडी एखाद्या भिंतीला किंवा कोणत्या तरी गोष्टीला धडकली तर तिचा सुरुवातीचा संवेग आणि अंतिम संवेग हा समान असू शकेल. तर हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. याच्यामध्ये इथं एम गुणिले यू म्हणजे सुरुवातीचा संवेग आणि एम गुणिले व्ही म्हणजे अंतिम संवेग. इथं यू म्हणजे सुरुवातीचा वेग आणि व्ही म्हणजे अंतिम वेग असा असत असतो. हे तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला बलासंदर्भात काही गोष्टी पाहायच्या आहेत. तर बल म्हणजे ज्या प्रयत्नाच्या सहाय्याने पदार्थ गतिमान होतो किंवा गतिमान पदार्थ स्थिर होतो अशा प्रयत्नाला आपण बल असं म्हणत असतो. आणि बल ही महत्वाची म्हणजे सदिश राशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आणि यानुसार या बलाचं एकक काय आहे तर ते न्यूटन आहे. सीजीएस सिस्टीम मध्ये डाईन आहे, ब्रिटिश सिस्टीम मध्ये पावडल आहे. व्यवहारामध्ये आपण किलोग्रॅम वेट किंवा सीजीएस पद्धतीमध्ये ग्रॅम वेट किंवा एफपीएस पद्धतीमध्ये पाऊंड वेट असं मानत असतो. एसआय पद्धतीत मात्र आपण ते न्यूटन हेच एकक स्टँडर्ड म्हणून वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं. तर बलामुळे काय परिणाम होतात पदार्थांवरती ते इथं आपण लिस्ट केलेले.
तर स्थिर पदार्थ हा गतिमान होऊ शकतो, बलाच्या सहाय्याने गतिमान पदार्थ स्थिर होऊ शकतो, किंवा गतिमान वस्तूची गती बदलते, किंवा गतिमान वस्तूंची दिशा बदलते. काही वेळा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला ठेवतो ना जरा सांगते उद्या लेक्चरला काही वेळा बलाचा आकार किंवा त्याच्या डायमेन्शन्स मध्ये काही फरक पडतो. काय करतोस? रोहित, रोहित, आवाज काय? रोहित, हो आता भेटायला आम्ही इकडे आता इथं आलो. हो आहे. रोहित म्यूट कर ना, किंवा बलामुळे तर बलामुळे काही पदार्थ कापणे, पिळवटणे किंवा वाकवणे हे आपल्याला सहजपणे करता येतात. जर आपण एखादं बल असतो तेवढ्याच किमतीचं जर विरुद्ध बल वापरलं तर ते बल संतुलित अवस्थेमध्ये येत असतं, आणि ही संतुलित अवस्था जर बलाची असेल तर कोणत्याही पद्धतीनं पदार्थामध्ये हे किंवा पदार्थाची स्थिती ही बदलत नसते, हे लक्षात ठेवायचं. आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला परिणामी बल म्हणजे काय हे बघायचंय. तर त्यानुसार आपल्याला बलाचा दुसऱ्या पदार्थ न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार त्वरण आणि बल यांच्यात काय नातं आहे हे देखील आपल्याला माहिती आहे, आणि ते F बरोबर ma असं नातं आहे. आणि गुरुत्वबल आणि जर समजा हे गुरुत्वीय त्वरण हे ए जी असेल तर आपल्याला F बरोबर mg असं सूत्र देखील मिळतं, आणि त्यामुळे आपल्याला गुरुत्वीय बल कोणत्या पद्धतीनं कार्य करतं हे देखील पदार्थावरती समजत असतं. तर हे या गुरुत्वीय बला संदर्भात किंवा न्यूटन पाऊंड या संदर्भात असलेली काही रूपांतरणाची सूत्र आहेत. तर आपण परिणामी बल म्हणजे काय हे बघूया. परिणामी बल म्हणजे दोन किंवा अधिक बल जेव्हा एकाच बिंदूवरती कार्य करतात तेव्हा त्या दोन बलांचा किंवा अधिक बलांचा एकत्रित परिणाम एकाच बलाने दिला जातो. अशा बलाला एका बलाला त्या परिणामी बल असं म्हणायचं असतं. म्हणजे समजा O हा बिंदू आहे, या O या बिंदूवरती F1 हे बल कार्य करत आहे आणि त्यानंतर F2 हे बल कार्य करत आहे, तर तेव्हा O बिंदूपासून या पदार्थाचं विस्थापन हे या दिशेनं असं होणार आहे. म्हणजे F2 चं ज्या ठिकाणी ॲरो आलेला आहे तिथं त्याचं विस्थापन दिसेल. समजा तुम्ही F2 पहिल्यांदा बल वापरलं आणि F1 नंतर बल वापरलं तर त्याचा मार्ग वेगळा असेल, मात्र पोझिशन जी आहे सुरुवातीची आणि शेवटची पोझिशन स्थिती ती मात्र सारखीच असेल. मग आता समजा तुम्हाला असं वाटलं की ही दोन बल वापरण्याच्या ऐवजी असंच एक बल वापरूया, तर या दोन बलांचा एकत्रित परिणाम या बलाच्या साहाय्याने दिला जातो. त्यामुळं F1 आणि F2 या बलांचा हा परिणामी बल झाला, तर याला परिणामी बल असं म्हणायचं. आता परिणामी बल हे वेगवेगळ्या प्रकारे दिलं जातं. समजा 4 बल असतील तर ते परिणामी बल म्हणजे या 4 बलांचा एकत्रित परिणाम या पद्धतीनं दाखवला जाईल. याला आपण या 4 बलांचा F1 F2 F3 F4 चा परिणामी बल हा अशा पद्धतीनं म्हणायचा, हे लक्षात येईल. आता बलांचा त्रिकोणाचा नियम देखील आहे. म्हणजे थोडक्यामध्ये 3 बल जर एकाच बिंदूवरती कार्य करत असतील तर संतुलितपणे जर ही तिन्ही बल जर संतुलित असतील तर तुम्हाला या संतुलित बलांच्या संदर्भात या पद्धतीनं आकृती देखील त्रिकोणाची आकृती देखील काढता येईल. म्हणजे कशी काढायची, तर हे समजा F1 बल आहे, हे F2 बल आहे आणि F3 बल आहे. या बलांची दिशा या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे O या बिंदूच्या ठिकाणी F1 F2 आणि F3 ही बल एकाच वेळी कार्य करतायत आणि ही संतुलित आहेत. असं जर आपल्याला दिलं असेल तर ही बल संतुलित आहेत का नाहीत हे कसं तुम्ही चेक कराल, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये दिलेली दिशा ही परफेक्ट आहे. मग आता F1 चे जे बल आहे या भुजेला म्हणजे ही जी बाजू दिलेली आहे याला समांतर भुजा काढून तुम्ही F1 हे बल या ठिकाणी प्लॉट करू शकता, आणि याचं डायमेन्शन जे आहे म्हणजे थोडक्यात याची जी लांबी आहे या बलाच्या
किमतीनुसार घ्यायची. म्हणजे 2 न्यूटन असेल समजा 2 सेंटीमीटर घेतली. स्केल घ्यायचं कोणतं तरी, म्हणजे एकास एक घ्या किंवा एकास 2 घ्या, एकास 3 घ्या. ड्रॉइंगचं ज्या पद्धतीनं स्केल असेल त्या पद्धतीनं F1 ला पॅरलल रेषा F1 या ठिकाणी काढा. मात्र इथं काय करा की जी किंमत या F1 ची दिलेली आहे त्याचं स्केल घेऊन तुम्ही हा सदिश किंवा ही रेषा प्लॉट करा. मग नंतर दुसरा बल आहे त्याच्यानंतर F2. मग याची दिशा आणि याचा डायमेन्शन्स हे बरोबर परफेक्ट घेऊन याला पॅरलल अशी F2 ची सुद्धा प्लॉट करा. आणि तिसरा जो बल दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही या पद्धतीनंच प्लॉट करा. म्हणजे या F3 ला पॅरलल इथे रेषा काढा आणि याचं स्केल आणि दिलेल्या किमतीचं स्केल हे समान असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तो त्रिकोण मिळेल, बंद त्रिकोण मिळेल. मग आता काही वेळेला तुम्हाला असं वाटू शकेल की समजा हा जो त्रिकोण मिळतोय हा बंद नसेल तर काय. जर त्रिकोण बंद नसेल तर इथं आपण सांगितलेलं आहे की ही बल समतोल अवस्थेत आहेत, म्हणजे थोडक्यात इक्विलिब्रियम मध्ये आहेत. तर जर हा त्रिकोण बंद होऊ शकला नाही तर याचा अर्थ तीन बल इक्विलिब्रियम मध्ये नाहीयेत, म्हणजे थोडक्यामध्ये समतोल अवस्थेमध्ये नाहीयेत, हे सहजपणे लक्षात येतं. आणि अशा पद्धतीनेच आपल्याला इक्विलिब्रियम मध्ये पोझिशन मध्ये पदार्थ आणण्यासाठी त्याचा परिणामी बल काय आहे आणि त्या परिणामी बलाच्या विरुद्ध दिशेनं जर आपण फोर्स वापरला तर तो आपल्याला इक्विलिब्रियम फोर्सेसची सिस्टीम ही मिळत असते. तर त्याला देखील आपण बलांचा बहुभुजाकृतीचा नियम असं म्हणत असतो. अर्थात आणखीन एक नियम आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पॅरललोग्राम लॉ ऑफ फोर्सेस. तर समांतरभुज चौकोनाचा नियम तो काय आहे हे पहा. हा नियम अत्यंत सोपा आहे आणि तो केवळ 2 बलांच्या संदर्भात आहे. जेव्हा 2 बले एकाच बिंदूवरती थिटा कोन करून कार्य करत असतील तर त्यांचा जो परिणामी बल आहे तो त्या 2 बलांना संलग्न भुजा म्हणून तयार होणाऱ्या त्या बिंदूतून जाणाऱ्या समांतरभुज चौकोनाच्या कर्णांना दिला जातो. आणि याला आपण समांतरभुज चौकोनाचा नियम असं म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये ही 2 बल आहेत, पी आणि क्यू ही 2 बल आहेत. ओ या बिंदूवरती कार्य करतायत आणि त्यांच्यामधला कोन हा थिटा आहे. हा थिटा जर असेल तर या 2 बलांना संलग्न भुजा मानून तयार होणारा त्रिकोण बघा. म्हणजे हा पी आहे, याला पॅरलल दुसरा पी काढावा लागेल. हा क्यू आहे, याला पॅरलल दुसरा क्यू काढावा लागेल. आणि या बिंदूतून जाणारा म्हणजे त्या बिंदूतून याचा अर्थ जो आरंभ बिंदू आहे त्याच्यातून जाणारा जो कर्ण असेल, कारण या समांतरभुज चौकोनाला तयार झाल्यानंतर 2 कर्ण असतील, त्यापैकी कर्ण कोणता घेणार तर त्या बिंदूतून जाणारा कर्ण घेणार. म्हणजे या पद्धतीचा कर्ण तुम्हाला घ्यावा लागेल आणि याच्या सहाय्यानं तुम्हाला हा परिणामी बल दिला जातो. तर जॉमेट्रीच्या सहाय्यानं तुम्हाला सहजपणे हे सिद्ध करता येईल किंवा आर ची किंमत शोधता येईल. आणि ती आर ची किंमत ही वर्गमुळामध्ये पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक 2 पी क्यू कॉस थिटा या सूत्रानं दिली जाईल. किंवा तुम्ही पहिल्यांदा पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक 2 पी क्यू कॉस थिटा शोधून काढा आणि त्यानंतर मग त्याचं वर्गमूळ घ्या आणि ही किंमत तुम्हाला या परिणामी बलाची असेल. आता बल ही सदिश राशी आहे, मग याची दिशा काय असेल असा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. तर याची जी दिशा आहे ही दिशा सहजपणे तुम्हाला सांगता येईल की ही दिशा या ठिकाणी जी दिसते दिशा म्हणजे पी बिंदू पासून आर बिंदू किंवा आर जे तुमचं इथं बल दाखवलेले आहे यांच्यामध्ये दरम्यान कोन किती आहे तर हा कोन शोधता येईल. आणि हा कोन म्हणजे या परिणामी बलाची दिशा असेल. मग प्रश्न असा उरतो की क्यू पासून का आपल्याला ते घ्यायचं नाही किंवा क्यू पासूनचा कोन आपण का शोधत नाही, पी पासूनचा शोध कोन हा का शोधतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचा अभ्यास नेहमी करत असतो आणि त्याला आपण एक स्टँडर्ड असं मानत असतो. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे आलेखाची पद्धत की ज्यामध्ये एक्स आणि वाय अक्ष असतात आणि ते अक्ष आपण स्टँडर्ड मानायचे. म्हणजे थोडक्यात ओ बिंदू म्हणजे थोडक्यात या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचा आरंभ बिंदू ओ आणि या ठिकाणी हा पी हा आपला एक बल आहे आणि त्यांच्या दुसरा बल हा क्यू आहे. समांतरभुज चौकोनाच्या सहाय्याने हा संपूर्णपणे आपल्याला मिळेल. आणि मग हा कोन जो आहे हा कोन अल्फा आणि तो कोणत्या किमतीचा असेल
तर अल्फाची किंमत म्हणजे टॅन अल्फाची किंमत आपल्याला दिली जाईल क्यू साइन थिटा भागिले पी अधिक क्यू कॉस थिटा या सूत्राने दिली जाईल. तर इथे टॅन अल्फाची किंमत मिळते. आता टॅन अल्फाची मिळते तर अल्फा कसा काढणार? तर अल्फा तुम्हाला हे जे क्यू साइन थिटा अधिक पी अधिक क्यू कॉस थिटा आहे याची जी किंमत येईल त्याच्या इन्व्हर्सनं तुम्हाला टॅन इन्व्हर्स त्याचा घेतला तर ती अल्फाची किंमत मिळेल. आता पुन्हा टॅन अल्फा वगैरे इन्व्हर्स कसा शोधायचा? तर इन्व्हर्स शोधण्यासाठी आपण त्रिकोणमितीमध्ये जे पाहिलेलं आहे की टेबलमध्ये कसा इन्व्हर्स बघायचा ते तुम्ही अवश्य थोडंसं त्याच्यामध्ये समजून घ्या. यावर आधारित आपण गणित देखील पाहणार आहोत. मागील फिजिक्स मध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही ती अभ्यासलेलीच असतील, मात्र तरी देखील यावर आधारित आपण काही गणित पाहणार आहोत. तर इथे थोडक्यामध्ये समांतरभुज चौकोनाच्या नियमामध्ये हे दोन सूत्र महत्वाचे आहेत की ज्यामध्ये परिणामी बलाची किंमत आर बरोबर वर्गमुळामध्ये पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक 2 पी क्यू कॉस थिटा आणि त्याची दिशा अल्फा बरोबर टॅन इनव्हर्स ऑफ क्यू साइन थिटा भागिले पी अधिक क्यू कॉस थिटा या सूत्राने मिळत असते. अजून एक गोष्ट आपण या प्रकरणामध्ये शिकलेली आहोत आणि ती म्हणजे बलाचं विघटन कसं करायचं. बलाचं विघटन याचा अर्थ काय हे एक लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं परिणामी बल हे आपण शिकलेलं आहोत त्याची रिव्हर्स गोष्ट कोणती असेल म्हणजे दोन बलांचा एकत्रित परिणाम आपण शिकतो. मात्र आपल्याला जर बल एकच दिलं तर त्याचा दोन बल मूळ बल दोन आहेत समजा असं सांगितलं की हा परिणामी बल आहे त्याची मूळ बल कुठली तर ते शोधणं काहीसं कठीण होईल. मात्र कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जर तुमच्या जवळ असेल तर ती दोन बल या कार्टेशियन सिस्टीमच्या एक्स आणि वाय अक्षाशी संलग्न आहेत असं जर गृहीत धरलं तर तुम्हाला ती बल सहजपणे शोधता येतील. मात्र कार्टेशियन कोऑर्डिनेट व्यतिरिक्त जर तुम्हाला सांगितलं की याचं रेझोल्युशन करायचंय तर आणखीन काहीतरी पॅरामीटर्स देणं आवश्यक राहील. मात्र या ठिकाणी आपण केवळ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे निर्देशांक पद्धत जी आहे या निर्देशांक पद्धतीला प्रमाण म्हणून या बलाचा जे दोन रेझोल्युशन्स आहेत किंवा कॉम्पोनंट आहेत घटक बल आहेत ती घटक बल आपण शोधणार आहोत. आणि ही शोधण्यासाठी अत्यंत साधी आणि सोपी टेक की ज्यामध्ये हे जे बल आहे हे फोर्स वरती किंवा याचं जे अंत्यबिंदू आहे तिथून जर लंब टाकला एक्स अक्षावरती तर आपल्याला काटकोन त्रिकोण मिळतो आणि या काटकोन त्रिकोणामध्ये दोन बल आपल्याला सहजपणे इथे दिसत आहेत. या बलाला F1 बल आपण म्हणलं किंवा याला काही ठिकाणी FX असं म्हटलं जातं किंवा याला आडवं घटक बल असं देखील म्हणतात. इंग्रजीमध्ये याला हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ फोर्स असं म्हटलं जातं. आणि दुसरं जे बल आहे याला F2 किंवा FY असं म्हटलं जातं. या ठिकाणीला किंवा या बलाला व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ फोर्स किंवा उभं घटक बल असं म्हटलं जातं. आणि या पद्धतीनं दोन घटक बले म्हणजे एक उभं घटक बल आणि दुसरं आडवं घटक बल ही दोन घटक बल तुम्हाला माहिती किंवा शोधणं हे अत्यंत गरजेचं असतं. अर्थातच त्रिकोणमितीच्या सहाय्यानं तुम्हाला माहिती आहे की समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजे साइन थिटा असतो आणि शेजारची बाजू भागिले कर्ण म्हणजे कॉस थिटा असतो. त्यामुळे तुम्हाला हे आडवं घटक बल हे एफ कॉस थिटानं मिळू शकेल आणि उभं घटक बल हे एफ साइन थिटानं मिळू शकेल. तर अशा पद्धतीनं या टॉपिकमध्ये असलेली थिअरी ही तुम्हाला मी समजावून सांगितलेली आहे. तर यावर आधारित गणित देखील आपण घेणार आहोत आणि ही गणित आपल्या पुस्तकामध्ये असतील तर आपण ती